जय भीम. सम्राट वाचन 22 सप्टेंबर 2025 सोमवार. या ठिकाणी आता बऱ्याच बौद्ध महिला ज्या देवीच्या दररोज वेगवेगळ्या साड्या परिधान करणं, उपवास धरणं, बिगर चपलाचे फिरणे, परत देवीच्या दर्शनाला जाणे हा जो प्रकार करतात. म्हणूनसाठी सम्राटमध्ये हा पहिला लेख आहे आणि त्या लेखाचं शीर्षक आहे नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी महिलांसाठी. भारत देशातील पहिल्या शिक्षिका स्त्री मुक्तीच्या उद्गात्या, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, मराठी कवितेच्या जनक आणि रूढी परंपरेविरुद्ध धैर्याने व धाडसाने प्रखर आणि प्रभावी बंड पुकारणाऱ्या महामाता सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी स्त्री शिक्षणाचे बीज रोवून त्याला कष्टाचे, त्यागाचे, मेहनतीचे व कठोर परिश्रमाचे पाणी पाजले नसते तर आजच्या भारतीय नारीला नवरंग उधळता आले असते काय? सावित्रीबाईंनी भारतात स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली नसती, त्यांना साक्षर करून शिक्षणाने ज्ञानी केले नसते तर हिंदुस्थानी म्हणजे भारतीय नव्हे बरं, भारतीय ही वेगळ्या महिला, ह्या हिंदुस्थानी नारीला सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी मारता आली असती काय? स्त्री शिक्षणाचे म्हणजेच स्त्री विकासाचे नवे युग निर्माण करणाऱ्या फुले दाम्पत्याला विसरून अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड व मूर्तीपूजेत मग्न होऊन स्वतः संसार भग्न करणाऱ्या महिलांसाठी सावित्रीबाईंचे विश्वविकासी विचार पुढील प्रमाणे. उद्योग या विषयावर त्या म्हणाल्या होत्या की उद्योग याचा अर्थ सदा सर्वकाळ मेहनत करणे होय. उद्योग हा मानवाचा परममित्र असून आळस हा त्याचा शत्रू आहे. देव हा काल्पनिक आहे, तो सत्य नसून बेभरवशाचा आहे. तो मानव व उद्योग यात भेद पाडून त्यांच्यात शत्रुत्व उत्पन्न करतो आणि माणसाला आळशी बनवतो. दैववाद आणि कर्मकांडावर प्रहार करताना सावित्रीबाई म्हणतात, धोंडे मुले देती नवसा पावती, लग्न का करती नारी नर. आता या ठिकाणी 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असूनही जे नवरात्रीचे घट बसवतात, दुर्गाबाई, अंबाबाईची पूजा अथवा उपासना करतात किंवा देवांना देवींना मानतात अथवा त्यांची उपासना करतात, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गद्दारी करीत आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अशा हरामखोर आपल्या लोकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. नंबर 1, मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 2, मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 3, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतास मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 4, देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. 5, बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो. 6, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. 7, मी बुद्ध धम्माविरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही. 8, मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. 9, सर्व मनुष्य मात्र समान आहेत अशी मी मानतो. 10, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. 11, मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. 12, तथागताने सांगितलेल्या 10 पारमिताचे मी पालन करीन. 13, मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. 14, मी चोरी करणार नाही. 15, मी व्यभिचार करणार नाही. 16, मी खोटे बोलणार नाही. 17, मी दारू पिणार नाही. 18, ज्ञान म्हणजे प्रज्ञा, शील, करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. 19, माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धर्माचा स्वीकार करतो. 20, हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. 21, आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. आणि 22, इतप्पर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो. या ठिकाणी माझा हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी, ऐकण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.